नमस्कार. तुम्ही पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. उन्हाळा आला की आपल्याला सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे एसीची. पण एक प्रश्न आहे, एसी वापरताना आपल्या घरातील आर्द्रता कमी होते का? आणि जर कमी होत असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी, एसी मुळे आर्द्रता कमी होते का, पाण्याची बादली ठेवणे खरंच उपयोगी आहे का, आणि घरात आर्द्रता टिकवण्यासाठी सोपे उपाय काय आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं आणि अशा वेळी शरीरावर मोठा ताण येतो. तरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. दररोज 3 ते 4 लिटर तरी पाणी प्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर थेट उन्हात जाणे टाळावे. हलके आणि सैल कपडे वापरावेत. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी घ्या. जंक फूड अजिबात टाळा. आणि एक महत्वाची गोष्ट, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे जितकं गरजेचं आहे तितकंच घराचं वातावरण संतुलित ठेवणं देखील गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एसी वापरल्यावर घरातील आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी कमी होते. कारण काय? कारण एसी हवा थंड करताना त्यातील ओलावा काढून टाकतो. त्यामुळे हवा कोरडी होते आणि याचा परिणाम म्हणजे आपली त्वचा कोरडी पडते, डोळे जळजळतात, घसा कोरडा पडतो, काही वेळा श्वसनाचा त्रासही होतो. यावर उपाय म्हणून काही लोक घरात पाण्याची बादली ठेवतात. हा उपाय कितपत योग्य आहे? खरं पाहता हा खूपच सामान्य उपाय आहे. पाण्याची बादली ठेवल्याने थोड्या प्रमाणात आर्द्रता वाढते, पण एसी चालू असताना हा परिणाम खूप कमी असतो. म्हणजे हा उपाय पूर्णपणे प्रभावी नाही, पण यामुळे थोडा फायदा नक्कीच होतो. मग अशा वेळी घरात आर्द्रता टिकवण्यासाठी इतर उपाय काय आहेत? चला जाणून घेऊयात. नंबर 1, ह्युमिडायफर वापरा. हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे हवा ओलसर राहते. नंबर 2, घरात झाडे लावा. इंडोर प्लांट्समुळे हवा नैसर्गिकरित्या ओलसर राहते. नंबर 3, ओला टॉवेल किंवा कापड टांगून ठेवा. पाणी हळूहळू हवेत मिसळते. नंबर 4, एसीचे तापमान योग्य ठेवा, जसे की 24 ते 26 अंश सेल्सिअस. खूप कमी तापमान ठेवण्याचे टाळा. नंबर 5, एसी चालू ठेवण्याची वेळ मर्यादित ठेवा. सतत एसी चालू ठेवू नका. नंबर 6, नियमित व्हेंटिलेशन करा. खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा. आणि नंबर 7, स्किन डिहायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर वापरा. भरपूर पाणी प्या. लक्षात असू द्या, तुम्ही जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर त्वचेचे आजार, डिहायड्रेशन, श्वसन समस्या, डोळ्याचे त्रास होऊ शकतात. म्हणजे एसी आराम देतो, पण चुकीच्या वापराने त्रासही देतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं एसी मुळे आर्द्रता कमी होते. पाण्याची बादली हा मर्यादित उपाय आहे. ह्युमिडायपर आणि इतर उपाय अधिक प्रभावी आहेत. लक्षात ठेवा, आरामासाठी वापरलेली गोष्ट जर योग्य वापरली नाही तर त्रासदायक ठरू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे राजेंद्र शिंदे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.